अधिक 1/3 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय करायचं आहे, प्रत्येक संख्येला 2 ने गुणायचं आहे. 2 ने गुणल्यानंतर आपल्याला समीकरण काय मिळणार, 4x वर्ग वजा 4x अधिक 1 बरोबर 0. मग नंतर इथं आपल्याला अवयव काढून घ्यायचे आहे. मग नंतर इथं अवयव वजा 2 येते. मग त्या ह्याच्यामध्ये हे 4 आहे तसं लिहायचं, 4x चा वर्ग. मग इथं वजा चिन्ह आपण वजा द्यायचं. मग हे जे 2 अवयव आम्ही काढलेले आहेत ते इथं या समीकरणामध्ये घालायचं, मांडून घ्यायचे. हे 4 उत्तर येते तसं आम्ही अवयव काढलेले ते मांडून घ्यायचं. आणि नंतर हे अधिक आहे तसं 1 आहे तसं घालायचं. मग नंतर इथं आपल्याला आता कॉमन x आहे याच्यामध्ये. मग आपण x 2x लिहून घ्यायचं. कंसामध्ये 2x वजा 1 कारण बेदोनी 4. मग नंतर वजा 1 कॉमन घ्यायचं. वजा 1 कॉमन घ्यायचं. मग नंतर आणि परत इथं 1 2 2 1 इथं कॉमन आपल्याला काय संख्या मिळणार, 2x वजा 1 बरोबर 0. नाव हे एक समीकरण झालं आणि हे एक समीकरण आपल्याला मिळालं. 2x वजा 1 आणि 2x वजा 1 बरोबर 0. मग इथं आपल्याला आता हे उत्तर आम्हाला भेटलेलं आहे. मग हे 2 जे आहेत ते आम्हाला गुणाकाराच्या स्वरूपात यायचं, भागाकाराच्या स्वरूपात यायच्यानंतर x येते. मग नंतर म्हणून काय करायचं, x बरोबर हे 2 झाल्यानंतर हे 1/2 होणार आणि x बरोबर पुन्हा हे काय होणार 1/2.